हाय हॅलो मैत्रिणींनो, कशा आहेत सर्वजणी? मजेत ना? आणि मजेतच राहायचं. तर चला, मी अलका मराठी चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर ताईंनो, आज ना इथं हैदराबादमध्ये रामनवमी आज साजरी केली. तर आता दुपारचे 12 वाजले तर मी राम मंदिराला चालले या. तर चला, तिथलं पण तुम्हाला शेअर करते. आपल्या महाराष्ट्रात काल केली, पण आज इथं करायला लागले. तर इथं आज करायलेत साजरी, सॉरी. तर त्याच्यामुळे मी चालले राम मंदिरमध्ये. तर तिथं बी जमलं, स्पीकर वगैरे चालू नसेल तर तुम्हाला तिथलं पण मी नक्की शेअर करेल. तर चला, आज इथं सुट्टी होती सगळ्यांनाच. जयला सुट्टी होती, जयन मी चाललो. दीदीचं ऑफिस आहे, दीदी गेली, सगळे गेले. तर मी आणि जय चाललोत आता. चल भैया, तिचं आवडतं का नाही की ती नर्स बी यायला लागली ना, आजी संग असती ती, तिच्यासाठी थांबलोत बाहेर. येते कधी येते की. तर हे का चिमण्यांनी ब्रह्मकमळाच्या झाडावर इतका सुंदर घोसला बनविला आहे ना. एक मिनिट मी दाखवते ताई ना, तुम्हाला दिसतंय की नाही माहीत नाही मला. मोडेल ना, हां, किती छान बनविला आहे बघा. त्यांचे काही पिल्ले वगैरे नाही आहेत त्याच्यात. हॅलो, मंदिर जाऊन चला, कूलरमध्ये पाणी भरचे काय नाही. जेवण वगैरे करून आलं. स्पीकर चालू होतं, खूप गर्दा होता, त्याच्यामुळे तिथलं काही शूट थोडंफार केलं आहे. जेवणाचं तिथलं केलं नाही ताईंनो, कारण एवढा गर्दा होता की बघायचंच काम नाही. तर चला, आले बघा, आले बाई ताईंनो घरी आता एकदाच. एवढी गरमी, एवढं ऊन, विचारायची सोय नाही. बाप रे बाप. तिथं मंडप होता वगैरे दिलेला, जसं की तुम्ही बघितलं, पण एवढा भयानक होता ना. आता जयला म्हणले कूलरमध्ये पाणी भर, घरीच आहे असते ना, भरतो म्हणला. आता साडी काढते. चला, भरायला जे कूलरमध्ये पाणी. आता तिथं काही पाणी पिऊ वाटलं नाही, गरम पाणी होतं. आता कूलर लावून बरंच रिकामं झालं या. तर मी आता संध्याकाळी आज काहीतरी वेगळं म्हणलं. रोज खिचडी लेकरांना, आणि आपल्याला बी भाकरी. आता उन्हाळ्याचं खाऊ वाटत नाही ना, तर त्याच्यामुळे म्हणलं आता थोडंसं वेगळं. तर आता मुळा घेतला आहे मी, अर्धाच मुळा घेतला. मोठे मोठे होते चांगले मुळे, तर अर्धा मुळा खिसून घेतला आहे, धुवून व्यवस्थित घेतला आहे ताईंनो. आणि हिरवं दिसायला तर हे कढीपत्ता घातला आहे, हे लसण आहे, जिरे, तिळं, आणि हे आपला कालचा केलेला ठेसा घातला आहे. एक नंबरमध्ये होते, तर खूप चवीला पण छान लागते. तर आणि थोडं तिखट बी घातलं आहे, आणि ठेसा कारण मिरचं तिखट नाही, तर त्याच्यामुळं मी ना ह्याच्यामध्ये थोडंसं तिखट बी घातलं आहे, आणि कढीपत्ताही घातला, हळद घातली. आणि ह्याचे धपाटे नाही तर मला चपाती टाईप करायची पातळमध्ये, असे काल आजीकडे मी केले ते, खाली एक नंबरमध्ये झाले होते. धपाटे कसे थापून जरासं जाडसं झाले का लेकरं खात नाही. तर मुलांना थोडंसं कसं पातळ वगैरे असेल तर खाते. तर चपातीसारखं मी लाटून घेणार आहे ह्याला आणि करणार आहे बघा ताईंनो. तर थोडीशी कसं आहे, नुसते धपाटे म्हणलं का थोडी कानकून करते, तर किंवा नग असं हो नाही करतात. मग त्याच्यासोबत थोडीशी नॉर्मल अशी पिवळी खिचडी तूप टाकून दिली का, तर मग ती खिचडी काही ते काय खा म्हणलं का मग खाते. तर मग 2 खातील एकच्या ऐवजी, पण असं म्हणलं की खात नाही. तर चला करून घेते आता. तर हे आपले असे लाटून पाहू शकता तुम्ही बघा, जसे पाहिजे तसे येते. तर जेवढे मोठे, जेवढी लहान साईज, तुम्हाला पातळ कसे पाहिजे तसे येते. तर आणि पातळ जर असतील तर मुलं पण आवडीनं खातात बरं का. आमचं जे काय करते काय माहिती, खातो ना, खायचं एक देत असते मी. खिचडी बी लावली ना पिवळी, खिचडी काही खा, शेंगदाण्याची चटणी काही खा, आणि हे काही मस्त अशी पातळ किती छान झाली. तर तेल टाकून घेते. तुम्ही बी एकदा नक्की करून बघा. थापून धपाटे करण्यापेक्षा, किंवा आजकालच्या आपल्याला आवडते थापून, पण मुलांना जरा कापड्यावरचे ते थापून म्हणलं की खायला जरा कानकुसर करते, जाडच झाले, हे का असतंय का खायला, असं तसं म्हणत राहते. त्याच्यामुळे असं केलं का आता एकदम असं चपातीसारखं पातळ होतंय, आणि खायला पण चवीला पण छान लागते. तर धपाटे झाले. हे पहा, तुम्हाला दाखवते मी, एक मिनिट. धपाटे नाही, ह्याला चपात्या पण म्हणू शकतात. हे पाहू शकतात, एकदम असे मऊ जसे पाहिजे तसे. हे पाहू शकतात किती सुंदर झाली. तर चपात्यात समजा. तर मी करायली आता बघा आपलं झटपट लोणचं. म्हणजे आजच करायचं, आज आणि उद्या 2 दिवसात संपून टाकायचं, कारण राहत नाही. ह्याच्यात मी टाकते साखर, मीठ,
टाकले. आता ह्याच्यात मी टाकून घेते, एक एक सांगते तुम्हाला कारण लक्षात बसेल. ह्याच्यामध्ये टाकायचा शेंगदाण्याचा कूट थोडासा, कारण चव खूप छान लागते. हे पहा असं तिखट तुमच्या चवीनुसार टाकता येईल ना. मी तर एवढं घातलं आहे. थोडीशी हळद घालायची आणि फोडणीला जे आहे ना तर मेथ्या अवश्य घाला आणि मेथी आणि मोहरी घालायची. तर हे झालं लोणच्याचं. आता ह्या धपाट्यासोबत मला करायची दह्याची चटणी. तर दह्याच्या चटणीला बी तुम्हाला जसं लागेल तसं तिखट घालता येईल ना. मी तर नॉर्मलच ह्याला हळद नाही घालायची. ह्याला फक्त ना शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि आपलं घरी लावलेलं दही आहे बरं का ताई ना. तुम्हाला मी सांगते हो का, ह्या डब्यात लावलं होतं मी, ह्याच्यातलंच घेतलं आहे. आता हे ह्याला असे चक्का दही होतं आहे मस्त असं. हे पहा उन्हाळा असताना बी इतकं घट्ट राहतं आहे आपलं दही, कारण लावण्याची ट्रिक जर आली ना आपल्याला तर दही खूप छान होतं या. तर चला आता ह्याच्यात तर घेतलं तिखट वगैरे टाकून. ह्याच्यात हे राहिले आता मीठ आणि साखर. 1 मिनिट, ही एवढी टाकली मी साखर, कारण दही जास्त आंबट नाही घरचं असल्यामुळं. दही जर आंबट असेल तर फुल 1 चमचा भरून साखर लागते आणि चवीनुसार आपल्याला ह्याच्यात मीठ घालायचं. हे पहा तुम्हाला जसं लागेल तसं घाला. आम्ही मीठ थोडंसं कमीच खात होता ताईंनो, त्याच्यामुळं कमीच मीठ घातलं आहे. तर चला आता ह्या दोन्हीची फोडणी एकत्रच करून घेणार आहे मी, म्हणून हे एकदा शेअर केलं तुमच्यासोबत मी. तर तेल जास्त म्हणताल तर दोन्हीला पाहिजे त्या हिशोबाने मी तेल टाकले. तर जिरे मोहऱ्या ज्या असतात ना त्या भरपूर घालायच्या, कारण लोणच्याला पण आणि आपल्या चटणीला पण जेवढ्या जिरे मोहऱ्या जास्त असतात तेवढे छान लागते ताईनं. आणि हे पहा मी कारण दोन्हीला बी मला मेथ्या घालायच्या आता, त्याच्यामुळं अशा मी मेथ्याचं प्रमाण जास्त वापरते जेवणामध्ये. खिचडी तुम्ही बघतच असतात, कारण मेथ्या आपल्याला शरीरासाठी खूप चांगल्या असतात. शुगरला तर 1 नंबरमध्ये असतात बघा ताईनं. होऊ नये म्हणून आधीच काळजी घ्यायची आपण. तर मस्त असा स्मेल यायला मेथ्याचा. त्या अगोदर दह्याची चटणी घालून घेते आणि नंतर हे घालून ह्याच्यामध्ये एकदा करून बघा तुम्ही. तर बघू शकतात मेथ्या किती छान लालसर, इतका सुंदर स्मेल यायला आहे ना ह्याचा मेथ्याचा. तर हे आपली झाली. आता ही झाली दह्याची चटणी. शेंगदाणे भाजून ठेवले तर दीदीला आवडत नाही दह्याची चटणी, तिला शेंगदाण्याची चटणी आवडती आणि आमच्या तिघांना दह्याची आवडते, म्हणून मी ही आमच्या तिघांसाठी केली आहे दह्याची. आणि हे जे आहे लोणचं तर पिलूला बी आणि पुरींला इतकं दोघींना बी आवडतं आहे ना, सोनूला आणि पिलूला. हे लोणचं जय खात नाही, ह्यांनी खात नाहीत, आम्ही तिघीजणीच खातो. तुम्ही एकदा नक्कीच करून बघा आणि मेथ्या शेंगदाण्याचा कूट नक्की घाला, जरा वेगळं काहीतरी चव येते. तर बघा ताईंनो हे झालं आपलं असं तयार. आता शेंगदाण्याची चटणी करून घेते. अजून दीदी काही आलेली नाही आहे, येईल तेव्हा येईल. चला भांडे राहिले ठेव का, स्वयंपाक करून घेतला आहे आधी. तर चला ताईंनो कसा वाटला आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला, माझी चटणी, माझं कैरीचं तात्पुरतं झटपट होणारं लोणचं कसं वाटलं ते पण नक्की कमेंट करून सांगा. या व्हिडिओचा इथं एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.